माझं नाव अजय आहे. मी एका गावचा रहिवासी आहे. आमचे वडिलोपार्जित घर कोकणातील एका छोट्या गावात आहे, जिथं माझी आई आणि माझी एक बहीण राहतात. माझे वडील या जगात नाहीत. मी कामासाठी मुंबईला राहतो. माझं वय 26 आहे आणि माझं अजून लग्न झालेलं नाही. त्यामुळे माझा जास्त वेळ माझ्या मित्रांसोबत जायचा. आमचा मित्र संदीप आमच्या सगळ्या मित्रांमध्ये तो खूप प्रसिद्ध होता. त्याच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच गोष्ट होती. त्याला भेटलेली प्रत्येक मुलगी त्याला नेहमी आठवणीत ठेवत असे. आम्ही मित्र त्याच्याकडे तळमळलेल्या नजरेनं बघायचो. तो 36 वर्षाचा होता, पण तरीही तो आमच्यापेक्षा तरुण आणि देखणा दिसत होता. त्याचे कारण म्हणजे त्याची अफाट संपत्ती आणि तो स्वतःला खूप फिट ठेवत होता. त्याच्या डोक्यावर एकही पांढरा केस दिसत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर एवढी चमक होती की तरुणांनाही लाज वाटेल. आमचे सगळे मित्र त्याला म्हणायचे, संदीप भाई, तुझ्या सौंदर्याचं आणि फिटनेसचं रहस्य काय आहे? मग तो म्हणायचा, मी सदैव आनंदी असतो आणि कोणत्याही टेन्शनची पर्वा करत नाही. त्याने 2दा लग्न केलं होतं आणि त्याच्या दोन्ही बायका एकाच घरात होत्या. तरीही त्या दोघींना तो खूप वेळ द्यायचा. संदीप आम्हा मित्रांना अधूनमधून भेटत असे, नाहीतर तो बहुतेक त्याच्या घरीच असायचा. गेल्या काही दिवसांपासून मला वाटत होतं की तो आम्हा मित्रांमध्ये जास्त वेळ घालवत होता. एके दिवशी तो माझ्या घरी आला आणि खूप अस्वस्थ वाटू लागला. मी त्याच्या अस्वस्थतेचं कारण विचारलं तेव्हा तो म्हणाला, मित्रा, मला वाटतं की मी 3ऱ्यांदा लग्न करावं, कारण मला माझ्या आयुष्यात एकटेपणा वाटत आहे. आता ही उणीव 3ऱ्या लग्नानेच पुरी होऊ शकते. त्याचं हे बोलणं ऐकून मी हसलो आणि म्हणालो, तू काय बोलतोस? आता या वयात तुला मुलगी कोण देईल? तुला आधीच 2 बायका आहेत. आता काही दिवसांमध्ये तुझी मुलं लग्नाच्या वयाची होतील. मी त्याला लाज वाटावी असा प्रयत्न केला. माझ्या मनात खरं तर तेच होतं. खरं तर मी मनातून त्याच्या नशिबावर जळत होतो. मला त्याच्या नशिबाचा हेवा वाटला, कारण तो या बाबतीत खूप नशीबवान होता. मुली स्वतः त्याच्याकडे धावत होत्या. अरे मित्रा, तुला हे समजणार नाही, तो माझं म्हणणं फेटाळत म्हणाला आणि मला लवकरच माझी इच्छा पूर्ण होईल असे आश्वासन देऊ लागला. मी तुला 3ऱ्या लग्नासाठी नक्की बोलावेन. मी आश्चर्याने त्याच्या चेहऱ्याकडे बघतच राहिलो. हे मी माझ्या इतर मित्रांनाही सांगितलं. तेव्हा ते म्हणाले की त्याच्यासाठी काहीही अशक्य गोष्ट नाही. बघ, तो 3रे लग्न करेल. भाऊ, आपल्याला तर फक्त या गोष्टीचा आनंद आहे की त्याच्या घरी भरपूर अन्न शिजवलं जाईल आणि लग्नाच्या मेजवानीला आपल्याला भरपूर जेवण मिळेल. याचा आनंद व्हायला हवा आपल्या सर्वांना. हे ऐकून आम्हा सर्व मित्रांना हसू आले. पण यावेळी काहीतरी विचित्र घडलं. जवळपास 4 महिने संदीप गायब होता. त्याने माझ्याशी कोणताही संपर्क ठेवला नाही आणि इतर मित्रांनाही त्याच्या लग्नाला बोलावलं नाही. आम्हाला वाटलं की कदाचित त्यानेच त्याचे लग्न ठरवलं असावं. आमचा मनसुबा त्याने हाणून पाडला होता. पण एके दिवशी त्याच्या चुलत भावाकडून आम्हाला कळालं की त्याने एका 21 वर्षाच्या मुलीशी 3रं लग्न केलं आहे. आता आमच्या ईर्षेला काही सीमा उरली नव्हती. आम्ही त्याच्या नशिबाचा मत्सर करून जळून राख होत होतो. तो 36 वर्षाचा होता आणि त्याने 3 लग्न केले होते, तर आम्ही सगळे मित्र वयाच्या 24-25व्या वर्षीही विना लग्नाचे होतो. तो आमचा एकमेव असा मित्र होता ज्याचे वय जास्त होतं. बरं, आम्ही आता सर्वजण त्याच्यावर नाराज होतो, कारण त्याने आम्हाला लग्नाला बोलावलं नाही. पण ही गोष्टसुद्धा फारच आश्चर्यकारक होती. एवढ्या गोंगाट करणारा, गाजावाजा करणाऱ्या संदीपने एवढ्या शांततेत कसं लग्न केलं? आम्हाला माहितीही नसताना त्याचं लग्न कसं झालं? मी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याने मला भेटण्यास सांगितलं. मला माझ्या घरी येतो म्हणून सांगितलं. मला आनंद झाला. इतक्या दिवसांनी मी माझ्या मित्राला भेटणार होतो. पण जेव्हा मी त्याला पाहिलं तेव्हा माझ्या आश्चर्याला काही सीमाच उरली नव्हती. ती अंगावर काटा आणणारी होती. तो सुकून काट्यात रूपांतरित झाला होता. त्याच्या डोक्यावरचे अर्धे केस गेले आहेत असं वाटत होतं. डोळ्याखाली काळे खड्डे स्पष्ट दिसत होते. मी त्याला विचारलं, तुला काय झालं आहे? तुझी काय अवस्था आहे? त्याने काही उत्तर दिलं नाही. मी त्याच्या स्थितीबद्दल विचारले, पण तो काहीच बोलला नाही. त्याने मला सांगितलं,
की तो त्याच्या मनातून खूप दुःखी आहे. चहा पाणी घेऊन झाल्यावर त्याला चहा वगैरे देऊन मी जेव्हा त्याला त्याच्या तिसऱ्या पत्नीच्या आरोग्याबद्दल विचारलो तेव्हा तो खूप दुःखी झाला आणि म्हणाला, मी तुला काय सांगू माझ्या मित्रा, माझी 21 वर्षाची बायको, जिच्याशी मी प्रेमापोटी तिसरं लग्न केलं. मी तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असताना तिने मला दिवसा तारे आणि रात्री सूर्य दाखवला आहे. मी तिला आनंदी ठेवण्याचा खूप प्रयत्न करत असतो. आता तूच सांग मी कुठं जाऊ. तो सांगू लागला की त्याची पहिली बायको पण खूप सुंदर होती, पण ती खूप मोठी होती. त्याने मजबुरीने दुसरं लग्न केलं. फक्त तिसरी बायको होती जिच्याशी त्याने प्रेमापोटी लग्न केलं, जे त्याने मनापासून केलं होतं आणि त्याचे फक्त तिसऱ्या पत्नीवरच प्रेम होतं. लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याच्यासोबत एक विचित्र घटना घडली. त्याच्या तिसऱ्या नवरीने एक विचित्र प्रकारचा तगादा लावला होता. ती मला म्हणाली, मी तोपर्यंत तुझ्याशी बोलणार नाही जोपर्यंत तू हे राहत असलेलं घर माझ्या नावे करत नाहीस. याबद्दल मला तिचा खूप राग आला होता. या मुलीने आपल्या मर्यादा ओलांडल्या होत्या. त्याच्यासाठी हे पुरेसं होतं की त्याने 21 वर्षाच्या मुलीला आपलं म्हणून घेतलं होतं. तिला स्वतःची वधू बनवली होती, कारण या वयात नववधू भेटणं हे एक विचित्र गोष्ट आहे. अगदी भावनेच्या भरात तिने दिलेल्या सर्व कागदपत्रांवर सह्या केल्या. सगळं त्याच्या पहिल्या 2 बायकांचाही समान वाटा होता. पण संदीपने सर्वच्या सर्व कागदावर सह्या केल्या, ज्यात त्याने 1 घर आणि 2 दुकानासह आपली संपूर्ण मालमत्ता लिखित स्वरूपात दिली आणि यामध्ये फार्म हाऊसचा सुद्धा समावेश होता. आता त्याचा त्रास पाहण्यासारखा होता. हे करत असताना सर्व हकीकत सांगून तो शांत झाला. मी त्याला विचारले, भाऊ, आता या लग्नात तुला काय अडचण आहे? आता तुझी तिसरी बायको काय म्हणते? आता एवढी काळजी करण्याची काय गरज आहे? तू स्वतः सर्व संकट ओढावून घेतलं आहे. तुझ्या नशिबात संकट लिहिली आहेत. भावनेत वाहत तू आपले सर्व आपल्या पत्नीला समर्पित केलं. मग आता काय अडचण आहे? खरं तर त्या महिलेच्या नावावर खूप पैसा आला आहे, पण आता तिने आणखीन एक इच्छा व्यक्त केली आहे की तुम्ही तुमच्या दोन्ही बायकांना घटस्फोट द्यावा आणि अर्थातच त्यांची मुले तुमच्याकडे ठेवा. पण तरीही बायका तुमच्या आयुष्यात येऊ नयेत असं मला वाटतं. तुझ्या बायका आता म्हाताऱ्या झाल्या आहेत आणि आता तरुण राहिल्या नाहीत. मला समजत नाही की हे माझ्या बायकोचं प्रेम आहे की तिची ईर्ष्या, आणि ती मला एकटं ठेवण्याचा विचार का करत आहे. माझी पहिली बायको माझ्या 2 मुलांची आई आहे, हे तुला माहीत आहे. मी तिला असं तिच्या सांगण्यावरून सोडून देऊ शकत नाही. मी त्या मुलांना त्यांच्या आईपासून वेगळं ठेवू शकत नाही. तू सांग मी काय करू? संदीपची केस खूप गुंतागुंतीची आहे असं वाटलं की मी त्याला हे 2-3 दिवसांमध्ये आपण काहीतरी मार्ग काढू असं सांगितलं. आपण आपल्या या समस्येवर उपाय शोधूयात, काळजी करू नकोस. पण पुढच्याच वेळी त्या क्षणी त्याने एक विचित्र गोष्ट सांगितली, ज्यामुळे मला आणखीन आश्चर्य वाटले. संदीप म्हणाला की अजय मित्रा, तू मला मदत कर. तो खालच्या स्वरात म्हणाला की मला मदत करणारा तूच आहेस. काय? मला आश्चर्य वाटलं. मी त्याला विचारलं की तुला कशी मदत करू शकतो? मी तर माझ्या घरच्या बायकांची भांडणं निकालात काढू शकत नाही, आणि तू म्हणत आहेस की तुझ्या घरची समस्या मीच सोडवू शकतो. माझ्या भावा, माझा तुझ्यावर विश्वास आहे. मला माहीत आहे माझ्या बायकोचा प्रॉब्लेम काय आहे. खरं तर ती खूप तरुण आणि खूप सुंदर आहे आणि मी 36 वर्षाचा आहे. ती माझ्यापेक्षा खूप लहान आहे. तुम्हीच विचार करा, एवढ्या वयाच्या फरकाने एक स्त्री आनंदी आयुष्य कशी जगू शकते? मला वाटतं तिला एक तरुण जोडीदार हवा आहे, जो तिच्या इच्छा समजावून घेऊन तिला आनंदी ठेवू शकेल. माझ्याकडे या सर्व गोष्टींसाठी वेळ नाही. माझ्याकडे तेवढी ताकदही उरली नाही. भावनेच्या भरात मी लग्न केलं, पण मला आता ते निभावता येत नाही. माझी चूक झाली की माझं तिसरं लग्न झालं. त्याचं म्हणणं ऐकून मी विचार करू लागलो. पण तुझी इच्छा असेल तर तू माझी अडचण कमी करू शकतोस. मी विचारलं, मित्रा, ते कसं काय? ही गोष्ट छोटीशी आहे. मी त्या मुलीला घटस्फोट देऊन माझी संपत्ती गमावू शकत नाही, आणि जर मी तिला घटस्फोट दिला नाही तर ती माझे आयुष्य दयनीय करेल. ती माझ्या गळ्यातला काटा बनली आहे. तिच्या रोज नवनवीन मागण्या आहेत
आणि आता गोष्टी खूप टोकाला पोहोचल्या आहेत. ती तरुण मुलगी आणि मी असा अर्ध्या वयाचा, तिच्या कधीही न संपणाऱ्या मागण्या पूर्ण करू शकत नाही. कधी कधी ती मला गिर्यारोहणाला चल म्हणून हट्ट करते, तर कधी ती मला पोहण्यासाठी चल म्हणत असते. ती कधी सिनेमा हॉलमध्ये सिनेमा बघायला सांगते. ती माझ्याकडे अशा मागण्या करते ज्यात माझ्यात अजिबात स्वारस्य नाही आणि मला तसं करावंसंही वाटत नाही किंवा मला हे काम करताना आनंद वाटत नाही. मला त्या मुलीचा कंटाळा आला आहे, पण चुकून मी तिच्या नावावर सर्व संपत्ती केली. आता मला तिला घटस्फोट द्यायचा आहे, जेणेकरून ते माझ्या डोक्यावरून ओझं काढून टाकलं जाईल. परंतु तिचं दुसरं लग्न कोण्या अशा माणसाशी व्हावं जेणेकरून मी त्याच्याकडून माझी संपत्ती परत घेईन आणि ती व्यक्ती विश्वासू असावी. त्या मुलीची लोभी आई मला माहीत आहे. माझ्याकडून सर्व काही हिसकावून स्वतःचं बनवणं हाच त्यांचा उद्देश आहे. त्यानंतर ती दुसऱ्या तरुण मुलाशी तिचं लग्न करेल, जो तिला प्रेम देईल, आनंदी ठेवील, सुखी ठेवील. माझ्या बायकोचाही हाच हेतू आहे, पण तिला हे नको आहे की मी तिला आयुष्यभर माझ्याजवळ ठेवावं. म्हणूनच ती माझ्याशी अशा प्रकारे मानसिक छळ करत आहे. मला त्रास होतो आणि अप्रत्यक्षपणे माझ्यावर दबाव येतो. आता तू मला मदत कर. त्याचं पुढचं बोलणं ऐकून मी थक्क झालो. तो म्हणाला, मित्रा, मी माझ्या बायकोला घटस्फोट देतो आणि मग तू माझ्या बायकोशी लग्न कर आणि मग तू माझी संपत्ती परत दे. माझ्यावर विश्वास ठेवा. ती खूप सुंदर मुलगी आहे. एकदा तू तिला पाहिल्यानंतर संपूर्ण जग विसरशील. मी सुद्धा तिच्या सौंदर्यातच फसलो होतो. नंतर मला समजलं की तिला माझ्यापेक्षा माझ्या संपत्तीवर जास्त प्रेम करत आहे आणि आता तिला माझ्याकडून घटस्फोट हवा आहे. फक्त हे प्रकरण आहे. तू मला मदत करू शकतोस आणि मग तू एकटाच आहेस ज्याद्वारे मी माझी संपत्ती परत मिळवू शकतो. कृपया मित्रा, मला मदत कर, जेणेकरून मला माझी संपत्ती परत मिळेल. मी आता माझ्या पत्नीसोबत जास्त वेळ राहू शकत नाही. माझ्या मित्राकडून हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. एखादी व्यक्ती इतकी बेफिकीर कशी असू शकते याचं मला आश्चर्य वाटलं. आपल्या मित्राचं त्याच्याच पत्नीशी लग्न करणं किती विचित्र आहे हे. मी माझ्या मित्राला म्हणालो, मी आधी तुझ्या बायकोला भेटेन. ती खरंच सुंदर आहे का ते मला पाहायचं आहे. मला कसं कळणार जिला तू सुंदर बोलत आहेस ती सुंदर आहे की नाही. मी संदीपची चेष्टा केली आणि म्हणालो की तू कसला नवरा आहेस जो आपल्या बायकोला दुसऱ्याची हवाली करतोय. तो म्हणाला, आता मला माझी संपत्ती परत हवी आहे. यासाठी मला हे करावं लागेल. मग ठीक आहे, जर मला तिच्याशी लग्न करायचं असेल तर आधी मी तुझ्या बायकोला बघतो. तो म्हणाला, हो ठीक आहे. घरी ये आणि माझ्या बायकोला एकदा पहा. त्यानंतर तू स्वतः ठरवू शकशील की तुझ्याशी लग्न करण्यास लायक आहे की नाही. संदीप काय बोलला यात मला फारसा रस नव्हता. तरीही त्याने आपल्या बायकोचं इतकं कौतुक केलं की मला तिला भेटावंसं वाटलं. त्याच्या बायकोला एकदा तरी बघायला हवं आणि मग काही हावही माझ्या मनात आली. मला वाटलं त्या मुलीशी लग्न का करू नये आणि माझ्या मित्राची अर्धी संपत्ती तरी हडप करावी. निदान मी त्याला हे सांगेन, तुझ्यामुळे मी एका विवाहित मुलीशी लग्न केलं आहे. तरुण असणं ही काही मोठी गोष्ट नाही. जर एखादी स्त्री आधीच विवाहित असेल तर तिचं अर्ध्याहून अधिक आकर्षण कमी होतं. पण मला आत्ता या विषयावर बोलायचं नव्हतं. मला तिला पाहायचं होतं की ती खरोखर खूप सुंदर आहे का. ती खरंच खूप सुंदर असेल तर मी तिला संपत्तीशिवायही स्वीकारेन. मी ती संपत्ती त्याच्या नावावर परत करीन. संदीपने दुसऱ्या दिवशी मला यायला सांगितलं. आता मी सकाळची आतुरतेने वाट पाहत होतो. हे मी माझ्या जवळच्या मित्र राकेशला सांगितल्यावर तो सुद्धा आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, तुझी इच्छा नसेल तर मी लग्न करतो. मी अजूनही अविवाहित आहे आणि मलाही लग्न करायचं आहे. तुला माहीत आहे की मी सामान्य दिसणारा मुलगा आहे, म्हणूनच मला जास्त स्थळ येत नाहीत. तर जो तो नकार देऊन निघून जातो. तर मला या नात्याबद्दल सांग. मी माझ्या मित्राला सांगितलं. दुसऱ्या दिवशी मी संदीपच्या घरी जाईन हेही मी मनात ठरवलं. संदीपचं घर शहरापासून दूर होतं. मी त्याच्या घराचा पत्ता विसरलो होतो. यावेळी त्याच्या घरी फोन करून मी विचारणा केली, तुझी बायको आता घरी आहे का. तो म्हणाला, हो, ती हजर आहे आणि मी तुझ्याशी तिची ओळख करून देतो. लवकर ये. संदीपने मला त्याच्या घरचा पत्ता समजावून सांगितला होता. फोनवर बोलल्यावर मला त्याच्या घरी शांतता असल्यासारखं वाटलं.
पत्ता कळाल्यानंतर मी मोटारसायकलचा वेग वाढवला होता आणि आता तिथं पोचल्यावर मला त्याच्या बायकोला भेटायचं होतं. मी 2-3 मिनिटांनी दार ठोठावलं. कोणीतरी दारात येऊन की होलमधून डोकावल्यासारखं वाटलं. माझ्याकडे पाहिलं आणि मग कोणीतरी मला पाहून मागे वळलं. मी संदीपला पुन्हा फोन केला, पण आता तो फोन उचलत नव्हता. दरम्यान त्यांच्या घरात भांडणाचा आवाज ऐकू येऊ लागला, ज्याचा अर्थ असा होता की संदीप त्याच्या बायकोशी भांडत होता. मी दरवाजाबाहेर त्याची वाट पाहू लागलो. मला वाटलं की तो दार उघडेल आणि मी आत जाईन आणि त्याच्या सुंदर बायकोला भेटेन आणि मग त्याला माझा निर्णय सांगेन. पण अशीच वेळ आली नाही. अर्धा तास उलटून गेला होता. मी तसाच बाहेर उभा होतो. मी पुन्हा त्याचं दार ठोठावलं, पण उत्तर मिळालं नाही. आता मला काळजी वाटायला लागली होती. निदान संदीपने तरी बाहेर यायला हवं होतं. त्याने मला सांगायला हवं होतं की तो मला त्याच्या पत्नीला भेटू शकत नाही. मी परत जाईन. पण हे काय? आता त्याचा नंबर बंद येत होता. त्याच्या घरी दार ठोठावूनही त्याने दरवाजा उघडला नाही. आता आजूबाजूला उभे असलेले लोकसुद्धा माझ्याकडे संशयास्पद नजरेने पाहू लागले. माझ्याजवळ एक म्हातारा आला आणि म्हणाला, बेटा, असं कुणाच्या दारात उभं राहणं काही चांगलं नाही. मलाही त्याला सांगायचं होतं की संदीपनेच मला त्याच्या घरी बोलावलं आहे. म्हातारा म्हणाला, गेले वर्षभर या माणसाच्या घरी कुणी पाहुणं आले नाहीत. मग कसा म्हणू की तू याचा पाहुणा आहे? तू आता लवकर निघून जा. हेच तुझ्या हिताचं आहे. त्याची पत्नी आणि त्याच्या पत्नीच्या आई या दोघी शेजारच्या कोणालाही शांतपणे राहू देत नाहीत. त्याची नजर तुझ्यावर पडली तर ती तुझं काय करेल मला माहीत नाही. ती खूप सुंदर आहे, म्हणूनच ती कोणालाही भाव देत नाही. त्या माणसाचं बोलणं ऐकून मला संदीपच्या बायकोला बघण्याची उत्सुकता आणखीन वाढली. ते झालं आणि मी मनात ठरवलं की आता मी संदीपच्या पत्नीला नक्की भेटेन आणि तिच्याशी लग्न करेन. त्यावेळी मी निराश होऊन घरी परतलो. मी पाठ फिरवली होती, पण वस्तुस्थिती माझ्या मनात घर करून गेली होती की मला संदीपशी बोलायचं होतं. मी आज नाही तर उद्या त्याच्या बायकोला भेटेनच. तो नक्कीच माझी ओळख करून देईन. मी संदीपचा नंबर डायल केला, पण त्याचा नंबर बिझी होता आणि मला आता चिंता वाटत होती. मला हे समजत नव्हतं की जर त्याला मला त्याच्या बायकोला भेटवायचं नव्हतं तर मग त्याने असा प्रस्ताव माझ्यासमोर का ठेवला. त्यामुळे मी पण अस्वस्थ होतो. असेच बरेच दिवस गेले, तरीही त्याचा नंबर बंद येत होता. त्या दिवसात संदीप पुन्हा माझ्याकडे आला नाही. पुन्हा एके दिवशी आजकाल तो बरा आहे की नाही हे शोधण्यासाठी मी त्याच्या घरी गेलो. मी त्याला विचारणार होतो की तू काय करत आहेस आणि माझ्या कॉलला का उत्तर देत नाहीस. यावेळी एक विचित्र गोष्ट घडली. जेव्हा मी त्याला भेटायला पोचलो तेव्हा त्याच्या नोकराने दरवाजा उघडला. मी त्या सेवकाला विचारलं, मला संदीपला भेटायचं आहे. यावर तो म्हणाला, यावेळी मालक घरी नसून मॅडम घरी आहेत. मी म्हणालो, ठीक आहे, मॅडमला कॉल करा. मला वाटलं आज मी त्याच्या बायकोला भेटूनच जाईन. पण जेव्हा त्याची बायको गेटवर आली, ती आल्यावर मी थक्क झालो. ती पूर्णपणे पडद्याआड होती. फक्त डोळे दिसत होते. पण संदीपनं मला सांगितलं होतं की माझी नवीन बायको खूप मोकळ्या मनाची आहे. ती मुक्त विचारांची मुलगी आहे. मग तिला आपलं तोंड माझ्यापासून लपवायची काय गरज होती. असं वाटत होतं की ती खूप घाबरली होती. तिला खूप भीती वाटत होती. तिनं मला आत घेतलं नाही, दारातूनच परत लावलं आणि म्हणाली की माझा नवरा आत्ता घरी नाही, तो आल्यावर या तुम्ही. संदीपने माझी खूप वाईट चेष्टा केल्याचं माझ्या लक्षात आलं. कदाचित त्याला माझी त्याच्या बायकोशी ओळख करून द्यायची नसेल. कदाचित त्याला मला अस्वस्थ करून माझ्या निराशेचा आनंद घ्यायचा होता. हल्ली मुलांची लग्न होत नाहीत ना, म्हणून लोक असा आनंद घेतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता त्याच्या बायकोने माझ्या मनात घर केलं होतं. तिच्या प्रत्येक बाबतीत एक विचित्र कुतूहल निर्माण झालं होतं. काय कारण होतं की संदीपने मला त्याच्या दारात बोलावून अपमानित केलं आणि मग त्याने स्वतः मला हे सांगितलं. बरं, काहीतरी आणखीन दिवस गेले आणि मी माझ्या एका मित्राचा सल्ला घेतला. मी म्हणालो की संदीपने माझी आणि तुझी खूप फसवणूक केली आहे. फक्त मला सांग की मी काय करावं मित्रा. या सगळ्यांसाठी त्याच्या घरी जाण्याचा प्लॅन बनवावा लागेल, असं त्यानं सांगितलं. काहीतरी सोंग घेऊन आपण त्याच्या घरी जाऊ आणि पाहूयात नक्की काय अडचण आहे ते. संदीपने 2 वीज मीटर बसवली असून त्यापैकी 1 मीटर अनेकदा सदोष असायचा. माझं त्याच्या घरी जाणं येणं होतं, त्यामुळे मला ते माहीत होतं. तो मला त्याच्या घराच्या दिवाणखान्यात बोलवायचा. मी तिथं अनेकदा वीज गेलेली पाहिलं आहे आणि दुरुस्तीसाठी लोकांना आलेलं पाहिलं आहे आणि संदीपलाही हे चांगलं माहीत आहे. तुला हवं असेल तर आपण इलेक्ट्रिशियनचं रूप बदलून त्याच्या घरी जाऊन बायकोला सांगू की वीज सुरळीत करायला आलो आहोत.
घरातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी आपण हा बहाणा करून त्याच्या घरी जाऊ शकतो. मला वाटतं तू तिच्या सौंदर्याचे किस्से ऐकून तू तिच्या प्रेमात पडला आहेस, म्हणूनच तुला तिला भेटायचं आहे. मला हसू फुटलं. कदाचित मला तेच हवं होतं. 2-3 आठवडा उलटून गेल्यावर संदीप शहरात नसून तो त्याच्या इतर बायकांना भेटायला गेला होता हे कळाल्यावर आम्ही इलेक्ट्रिशियनच्या वेशात त्याच्या घरी गेलो. दार त्याच्या पत्नीनं उघडलं आणि लगेच तिला पाहताच माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. माझ्या डोळ्यासमोर जमीन आकाश एक झालं होतं. मी रडलेल्या डोळ्यांनी त्याच्या बायकोकडे बघत होतो. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. त्याच्या बायकोने मला ओळखलं नव्हतं, कारण मी माझं रूप बदललं होतं. मी तिथून निघालो. आजूबाजूला आणि स्वतःला सावरलं. मी मागे वळून सरळ माझ्या गावच्या घरी पोचल्यावर मी आईला विचारलं, आई, तू हे काय केलंस? तुला तुझ्या कृत्याची लाज वाटत नाही का? आणि तू माझ्या बहिणीचं काय केलंस? कारण संदीपची तिसरी बायको दुसरी कोणी नसून माझी बहीण होती. माझ्या आईने पैशाच्या लोभापायी माझ्या बहिणीला बळी दिलं होतं. माझी आई आता डोळं खाली करून उभी होती. मी म्हणालो, सांग तू असं का केलंस आई? आई म्हणाली, हो, मी कबूल करते की मी चूक केली आहे. मी खूप लोभी झाले होते. त्या माणसाच्या पैशापुढे मला काही सुचलं नाही. मी विचार केले त्याची संपत्ती मिळवून आम्ही त्याला घटस्फोट देऊ आणि नंतर आपल्या मुलीचं लग्न दुसऱ्या एका चांगल्या माणसाशी करून देऊ. पण त्याने मालमत्ता तुझ्या बहिणीच्या नावावर केली, पण तो आता तिला घटस्फोट देत नाही. तो म्हणत आहे सर्व संपत्ती मला परत कर. आता माझ्या आईच्या डोळ्यात असहाय्यतेचे अश्रू वाहत होते. कदाचित त्यांच्याही लक्षात आलं असेल की एखाद्या मोठ्या माणसाला फसवून त्याचे आपल्या तरुण मुलीशी लग्न करून त्याचं काहीही भलं केलेलं नाही. जेव्हा संदीपला याविषयी समजलं तेव्हा त्याला खूप लाज वाटली की तो माझ्याजवळ काय बोलला होता ते. यानंतर यातून काय मार्ग काढायचा यासाठी आम्ही सर्वजण एकत्र बसलो आणि संदीपने माझ्या बहिणीला थोड्या पैशासोबत घटस्फोट देण्याचं ठरवलं. माझ्या बहिणीने देखील हे मान्य केलं. आता दोघांचा घटस्फोट झाला आहे आणि संदीपला या सर्वातून सुटका मिळाली आहे.